जगभरात कर्तृत्ववान माणसं घडतात ती त्यांनी केलेल्या अपार परिश्रमामुळेच. प्रत्येक व्यक्ती आपापल्या आवडत्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी, त्या क्षेत्रात यशाचं शिखर गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते आणि प्रत्येक स्तरावर आपली कामगिरी सिद्ध करते. फक्त प्रत्येकाला गरजेची असते ती एक कौतुकाची थाप. म्हणूनच जगात प्रत्येक स्तरावर प्रत्येक क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांच्या रूपानं ही कौतुकाची थाप सरकारच्या माध्यमातून प्रत्येकाला दिली जाते. नमस्कार, मी तनया आणि आपण पाहताय न्यूज अनकट एक्सप्लेनचा स्पेशल रिपोर्ट. तर आज आपण जगभरात दिल्या जाणाऱ्या मुख्य आणि महत्त्वाच्या पुरस्कारांबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जाणून घेऊ आंतरराष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे महत्त्वाचे 5 पुरस्कार आणि या पुरस्कारांना प्राप्त ठरलेल्या भारतीय व्यक्ती. सर्वप्रथम पाहूयात 5 आंतरराष्ट्रीय पुरस्कार. नोबेल पारितोषिक, अकादमी पुरस्कार, बुकर पारितोषिक, बाफ्टा पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार. जगात दिला जाणारा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजेच नोबेल पुरस्कार. नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी इसवी सन 1901 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यानंतर दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो. भारतातील अनेक दिग्गजांनी उत्कृष्ट कामगिरीमुळे स्वतःला या पुरस्कारासाठी पात्र ठरवले. तर जाणून घेऊ नोबेल पारितोषिक मिळवणारी भारतातील व्यक्तिमत्व. भारतीय नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या गीतांजली या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार मिळवला. श्री चंद्रशेखर वेंकट रमण हे तमिळनाडूचे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे दुसरे भारतातील नोबेल विजेते ठरले. प्रकाश विखुरण्याच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. हरगोविंद खुराना यांना अनुवंशिक संशोधनातील त्यांच्या कार्यासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. तसेच दारिद्र्य आणि संकटावर मात करण्याच्या कार्याची दखल घेऊन मदर तेरेसा यांना 1979 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रशेखर यांनी ताऱ्यांची रचना आणि उत्क्रांती या संबंधीच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांनी त्यांचे सहकारी संशोधकांसोबत नोबेल पारितोषिक मिळवले. अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रावरील त्यांच्या कार्यासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवले. आता पाहूयात अकादमी पुरस्कार. अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार. हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीतर्फे दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येते. पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 16 मे 1929 रोजी हॉलिवूड हॉटेलमध्ये 270 जणांच्या उपस्थितीत झाला. इसवी सन 1953 मध्ये ऑस्कर सोहळा पहिल्यांदा टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेचे संयुक्त संस्थाने आणि कॅनडापर्यंत दाखवला गेला आणि त्यानंतर 1969 पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित होऊ लागला. पहिल्यांदा ऑस्कर सोहळ्यात 2 विशेष ऑस्कर पुरस्कार दिले गेले. चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी हा पुरस्कार अतिशय सन्मानाचा आहे. या सन्मानास पात्र ठरलेले काही भारतीय हिरे पाहूयात. तर भारतासाठी सर्वात अभिमानाची बाब म्हणजेच मराठी वेशभूषाकार भानू अथय्या यांनी इसवी सन 1920 मध्ये गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनासाठी जॉन मोलो यांच्यासह ऑस्कर पुरस्कार विभागून दिला गेला. रेसुल पुकुट्टी सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग, गुलजार सर्वोत्कृष्ट मूळ गाणे, AR रहमान यांनी हा पुरस्कार प्राप्त केला. आता पाहूयात दिल्या जाणाऱ्या बुकर पुरस्काराबद्दल. बुकर पुरस्कार हा राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशांतील लेखकांनी त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरीला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. बुकर पारितोषिक विजेत्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळते आणि ज्यामुळेच विक्रीला चालना मिळते. या पुरस्कारातही भारतीय लेखकांनी स्वतःची छाप पाडली आहे. स्वतःच्या लेखणीनं या पुरस्काराचे भारतीय मानकरी ठरणारे कादंबरीकार कोण आहेत ते पाहूयात. V.S. नायपॉल यांनी इन अ फ्री स्टेट साठी, सलमान रश्दी यांच्या मिडनाईट चिल्ड्रनसाठी, अरुंधती रॉय यांना द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स यासाठी, तर किरण देसाई यांना द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी, तसेच अरविंद अडिगा यांना द व्हाईट टायगर या कादंबरीसाठी या बुकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. आता जाणून घेऊ बाफ्टा पुरस्काराचे स्वरूप.
ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स म्हणजेच बाफ्टा पुरस्कार हे ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म तर्फे देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार आहेत। हे पुरस्कार 1947 पासून देण्यात आले। पहिला बाफ्टा पुरस्कार सोहळा 1949 मध्ये आयोजित करण्यात आला आणि त्यानंतर 1956 मध्ये प्रथमच BBC वर या पुरस्काराचे प्रसारण झाले। बाफ्टा पुरस्कार विजेत्यांना 1955 मध्ये अमेरिकन शिल्पकार मिझी कनलिफ यांनी डिझाईन केलेला कांस्य मुखवटा सादर केला जातो। आता हा पुरस्कार भारतात कोणी प्राप्त केलाय ते पाहूयात। AR रहमान हे भारतीय संगीतकार भारतातून पहिले बाफ्टा पुरस्कार विजेते ठरले। त्यानंतर रोहिणी हट्टंगडी या बाफ्टा पारितोषिक जिंकणाऱ्या एकमेव भारतीय अभिनेत्री। अनुपम खेर यांना 2018च्या ब्रिटिश रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट द बॉय विथ द टॉप नॉट मधील कामासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये बाफ्टासाठी नामांकन मिळाले होते। तसेच देव पटेल यांना 2009च्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट श्रेणीत नामांकन मिळाले होते। या व्यतिरिक्त सूरज शर्मा यांना बाफ्टामध्ये रायझिंग स्टारच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते। आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराबद्दल आपण जाणून घेऊयात। ग्रॅमी पुरस्कार हा जगभरात संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यास दिला जातो। जगात हा पुरस्कार संगीत क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो। तसेच संगीतातील सर्वात मोठी रात्र म्हणूनही या पुरस्काराची ओळख आहे। आता भारत हा असा एक देश आहे ज्यामध्ये विविध संगीतकार आणि अनेक संगीत शैली आहे। भारताच्या संगीतानं विविध देशांमध्ये इतिहास रचलाय आणि असाच इतिहास रचत भारतातील अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्वांनी मानाचा असा ग्रॅमी पुरस्कार स्वतःच्या नावावर करून घेतलाय। पाहुयात कोण आहेत त्या व्यक्ती। दिवंगत भारतीय शास्त्रीय संगीतकार पंडित रविशंकर यांनी एकूण 5 ग्रॅमी पुरस्कार जिंकले असून ते सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे भारतीय बनले आहेत। जुबिन मेहता हे भारतातील पाश्चात्य शास्त्रीय संगीत भक्त आहेत। जुबिन मेहता यांना विविध श्रेणींमध्ये 5 ग्रॅमी पुरस्कार आणि असंख्य नामांकनं मिळाली आहेत। झाकीर हुसेन एक भारतीय तबला संगीतकार, चित्रपट अभिनेता, संगीतकार, तालवादक आणि संगीत निर्माता आहेत। हुसेन यांना 2008 मध्ये सर्वोत्कृष्ट समकालीन जागतिक संगीत अल्बम या श्रेणीतील त्यांच्या ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट अल्बमसाठी दुसरा ग्रॅमी मिळाला। तर तन्वी शाह ग्रॅमी पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला। AR रहमान, पंडित विश्वमोहन भट, PA दीपक या कलाकारांनी संगीत सृष्टीतील हा ग्रॅमी पुरस्कार प्राप्त केलाय। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि न्यूज अनकट एक्सप्रेसला सबस्क्राईब करा।